श्री स्वामी समर्थ. आपल्यापैकी बरेच जण हे स्वामी समर्थांचे भक्त आहेत. स्वामींची कृपा आशीर्वाद मिळावा यासाठी स्वामींची सेवा ते अगदी मनोभावे आणि श्रद्धेने करीत असतात. मित्र आणि मैत्रिणींनो, स्वामी आपल्या पाठीशी आहेत आणि कोणत्याही संकटातून ते आपल्याला बाहेर काढतील असा विश्वास देखील प्रत्येक स्वामी भक्तांना असतोच. तर आज आपण गुरुवारचे जे व्रत असते, म्हणजेच आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार करतो, तसेच अनेक जण हे दररोज म्हणजे आठवड्यातून येणारा जो गुरुवार आहे त्या गुरुवारी व्रत करीतच असतात. परंतु आज आपण पाहणार आहोत स्वामींचे 11 गुरुवारचे व्रत कसे करायचे, त्याची मांडणी कशी आहे याविषयीची सविस्तर माहिती. त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामींचे 11 गुरुवारचे व्रत केल्याने अनेक भक्तांना याची प्रचिती देखील आलेली आहे. तर हे गुरुवारचे व्रत कसे करायचे हे आपण जाणून घेऊया सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत. आपण ज्यावेळेस स्वामींचे 11 गुरुवारचे व्रत करणार आहोत त्याच्या अगोदर आपल्याला संकल्प करायचा असतो. तर हा संकल्प कसा करायचा याची माहिती जाणून घेऊया. तुम्ही ज्यावेळेस स्वामींचे 11 गुरुवार करणार आहात त्याच्या अगोदर म्हणजे तुम्हाला बुधवारी किंवा तुम्ही ज्या दिवशी गुरुवार करायला सुरुवात करणार आहात त्या दिवशी म्हणजे बुधवारी किंवा गुरुवारी तुम्हाला स्वामी समर्थांच्या केंद्रात जायचे आहे. जर तुमच्या घराजवळ दत्त महाराजांचे मंदिर असेल तर त्या मंदिरात देखील गेला तरीही चालेल. आणि आपल्याला नारळ आणि खडीसाखर घेऊन जायची आहे आणि स्वामी समर्थांपुढे तुम्हालाही खडीसाखर आणि नारळ ठेवायचा आहे. स्वामी समर्थांना सांगायचे आहे की मी उद्यापासून, जर तुम्ही बुधवारी केंद्रामध्ये गेला तर उद्यापासून, आणि जर गुरुवारीच गेला तर आजपासून तुमचे 11 गुरुवारचे व्रत करायला सुरुवात करत आहात आणि तुमचा आशीर्वाद सदैव पाठीशी राहू दे असे सांगायचे आहे. असा संकल्प आपल्याला मंदिरात करून झाल्यानंतर घरी आल्यावरही आपणाला संकल्प करायचा असतो. म्हणजे तुम्ही पूजेची मांडणी करून घ्यायची आहे. स्वामी समर्थांचे 11 गुरुवारचे व्रत करणार आहात त्याची व्यवस्थित मांडणी केल्यानंतर, म्हणजेच कशी, तर तुम्हाला एक पाट आणि चौरंग घ्यायचा आहे. त्या पाटावर आपल्याला कोणत्याही रंगाचे वस्त्र अंथरायचे आहे. काळ्या रंगाचे वस्त्र अंथरू नका. आणि स्वामी समर्थांना, दत्त महाराजांना पिवळा रंग आवडतो, त्यामुळे पिवळ्या रंगाचे वस्त्र अंथरू शकता. त्या चौरंगावर किंवा पाटावर तुम्हाला स्वामी समर्थांचा फोटो ठेवायचा आहे. घरामध्ये स्वामी समर्थांचा फोटो नसेल तर तो खरेदी करून आणावा लागेल. फोटो ठेवल्यानंतर तुम्ही स्वामी समर्थांच्या डाव्या बाजूला शंख ठेवायचा आहे आणि स्वामी समर्थ महाराजांच्या उजव्या हाताला तुम्हाला घंटा ठेवायची आहे. शंख आणि घंटा ठेवल्यानंतर तुम्हाला त्या दोघांच्यामध्ये प्रसाद ठेवायचा आहे. अगदी तुम्ही दूध साखरेचा प्रसाद ठेवू शकता किंवा फक्त साखर ठेवली तरीही चालते. एका ग्लासमध्ये आपल्याला थोडेसे पाणी घ्यायचे आहे. एखादे फळ देखील आपण स्वामींच्या पुढे ठेवायचे आहे. जो दूध साखरेचा प्रसाद ठेवलेला आहे त्यामध्ये आपल्याला तुळशीपत्र घालायचे आहे. तसेच तुमच्याकडे स्वामी समर्थांचे सारामृत हा ग्रंथ असायला हवा. हा ग्रंथ देखील तुम्ही स्वामींसमोर ठेवायचा आहे. जपमाळ आपल्याला स्वामींच्या समोर ठेवायची आहे. एका कागदावरती तुम्ही तारक मंत्र लिहून तो कागद तुम्हाला स्वामींच्या पुढे ठेवायचा आहे. अशा प्रकारे पूजेची मांडणी तुम्ही करून संकल्प घ्यायचा आहे. एक ताम्हण आपल्याला घ्यायचं आहे. आपल्या उजव्या हातामध्ये थोडेसे पाणी घेऊन त्यामध्ये फूल ठेवायचे आहे. जी काही आपली इच्छा असेल आणि आपण हे 11 गुरुवारचे व्रत का करत आहोत, त्याची समस्या काय आहे हे आपल्याला स्वामींना सांगायचे आहे. त्यामुळे मी 11 गुरुवारचे व्रत चालू करणार आहे आणि यामधून माझी सुटका व्हावी असे म्हणून आणि स्वामींना सांगून मनोभावे नमस्कार करायचा. हा झाला आपला संकल्प. जे आपल्या हातातील उजव्या हातामध्ये जे पाणी घेतलं आहे ते आपण पाणी ताम्हणामध्ये सोडायचे आणि संकल्प करायचा. अशा प्रकारे संकल्प केल्यानंतर तुम्हाला ही पूजा म्हणजेच 11 गुरुवारचे व्रत कसे करायचे याविषयी जाणून घेऊया. तारक मंत्राचा जप 11 वेळेस करायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा देखील 11 माळी जप करा. जर तुमच्याकडे जपमाळ नसेल तर तुम्ही किमान अर्धा तास तरी देखील स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राचा जप करा. सारामृतमध्ये 21 अध्याय असतात. हे 21 अध्याय आपल्याला या दिवशी वाचायचे आहे. म्हणजे पहिल्यांदा तारक मंत्राचा 11 वेळेस जप, स्वामी समर्थ महाराजांचा जप 11 माळी, तो झाल्यानंतर तुम्हाला सारामृतमधील 21 अध्याय वाचायचे आहेत. म्हणजे एकाच दिवशी वाचायचे आहेत. या सर्व मंत्राचा जप आपल्याला एकाच दिवशी करायचा आहे. अनेक जण म्हणतील की सकाळी मी स्वामींचा जप करतो, दुपारी अध्याय वाचतो, आणि असे अजिबात चालणार नाही. ही सेवा करत असताना वेळ काढून या तिन्ही गोष्टी एकामागे एक अशा तुम्हाला करायच्या आहेत. आपल्याला तारक मंत्राचा 11 मंत्रात जप करावायचा आहे. स्वामी समर्थ मंत्राची देखील 11 माळी जप आपल्याला करायचा आहे. जपमाळ तुमच्याकडे अर्धा तास ओढायची आहे आणि जप करायचा आहे. सारामृतमध्ये असलेले 21 धडे आपल्याला या दिवशी वाचायचे असतात. आता जर तुम्हाला अडचण आली तर नेमके काय करायचे? महिलांनी ज्यावेळेस तुम्हाला अडचण येईल त्यावेळेस त्या गुरुवारी फक्त उपवास धरा. फक्त तुम्ही जे 11 गुरुवार धरणार त्यामध्ये हा गुरुवार पकडू नका.
तसेच अनेक जणांना प्रश्न असतो की BP, शुगरचा त्रास आहे आणि उपवास कसे करणार? मग स्वामी महाराज हे तुम्हाला कधीही उपवास करण्यास सांगत नाहीत. तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने फक्त सेवा करा, त्यातच ते खुश असतात. त्यामुळे उपवास न करता तुम्ही फक्त मनोभावे आणि श्रद्धेने ही सर्व विधी आणि पूजा करू शकता. 11 गुरुवारचे व्रत केल्यानंतर याचे उद्यापन कसे करायचे ते आता पाहू. याचे उद्यापन आपणाला 11व्या गुरुवारी करायचं आहे. म्हणजेच 11व्या गुरुवारी तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे. आणि संध्याकाळी जर तुम्हाला सुवासिनी भेटल्या म्हणजे 7, 5 किंवा 11 सुवासिनी तुम्हाला जेवायला बोलवावे किंवा लहान मुलांना देखील तुम्ही या दिवशी जेवायला बोलवू शकता. मग 5 असू दे अथवा 7 असू दे किंवा 11. तर मैत्रिणींनो, जर तुम्हाला सुवासिनी 5 मुलांना देखील बोलवायचं असेल तर तुम्ही त्या दिवशी बोलवायचं नसेल तर तुम्ही पक्ष्यांना अन्न खाऊ देऊ शकता किंवा केंद्रामध्ये जाऊनही अन्नदान करू शकता. अशा प्रकारे स्वामींचे हे 11 गुरुवारचे व्रत खूपच प्रभावशाली आहे. तुम्ही एकदा नक्की करून पहा. यामुळे तुमच्या सर्व अडचणी, समस्या आणि इच्छा पूर्ण होतील. याची प्रचिती बऱ्याच जणांना आलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.